आपले श्री खंडोबा देवस्थान हे अति प्राचीन मंदिर आहे आणि या ठिकाणी यात्रेनिमित्त 5 लाख इथं भाविक लोक यात्रेला दर्शनाला येतात। त्या दृष्टिकोनातून यात्रेकरता भाविकांना सुलभतेने दर्शन होण्याकरता युद्ध पातळीवर आमचे सर्व विश्वस्त कमिटी अध्यक्ष सचिव रात्रंदिवस अहोरात्र इथं प्रयत्न करून भाविकांना सुरळीत सरळ एका लाईनीमध्ये महिला आणि पुरुष वेगवेगळे करून त्यांना दर्शन घडवण्याकरता आम्ही या ठिकाणी बॅरिकेड व्यवस्थित लावलेले आहे आणि ते काम उद्या सुरू होणार आहे लावण्याचं काम। तत्पूर्वी आपले खंडरायाची जी यात्रा आहे घटस्थापना 2 तारखेपासून चालू होते आणि यात्रेला तेव्हापासून सुरुवात होती। प्रमुख यात्रा आपली जी आहे ती 7/12/2024 वार शनिवारपासून चालू होते ते 9/12/2024 पर्यंत चालू असते आणि या निमित्ताने यात्रेच्या संभाव्य भाविकांचे आणि यात्रेकरूमध्ये येणारे दुकानदार हॉटेल्स वगैरे यांचे हाल होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांची देखील हॉटेल आणि याची व्यवस्था आम्ही देवस्थानतर्फे केलेली आहे। बाजूचे ते MITचे जे आहे गट नंबर 354 त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला पत्रक देऊन आम्हाला त्यांनी दिलेले आहे की तुम्ही त्या ठिकाणी यात्रा भरवू शकता। त्या ठिकाणी आम्ही मार्कआउट करून त्या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल्स हॉटेल्स आणि आपले मिठाईची दुकानं पूजेचे साहित्याचे दुकानं खेळणे पाळणे ब्रेकर डान्स वगैरे झुले जे आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना जागा दिलेली आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय महाआयुक्तांना महापालिकेला देखील पत्रक देऊन त्यांना कळवलेले आहे की आपल्या सुखसोयी उपलब्ध आम्हाला यात्रेनिमित्त करून देण्यात यावे। त्यांनी तत्वतः MIT पासून तर मंदिरापर्यंत पददिवे जे आहे बंद पडलेले ते तत्वतः त्यांनी चालू बंद होते ते चालू करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या मार्फत फिरते शौचालय देखील या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे। त्या ठिकाणी फायर फायटर म्हणजे अग्निशामक दलाची देखील गाडी आहे। आरोग्य केंद्र या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या भाविकांच्या सेवेकरता। कारण की भाविकाला त्रास होणे काही गर्दीमध्ये काही लोकांना त्रास होतो तर झटकन आपल्याला इमर्जन्सी म्हणून त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे यात्रेकरता भाविकांची चोख व्यवस्था ठेवण्याकरता पोलीस आयुक्तांना पत्रक देऊन त्यांनी 100 पोलीस या ठिकाणी आम्हाला निरीक्षक आणि पोलीस या ठिकाणी त्यांनी तैनात केलेले आहे। त्याचप्रमाणे देवस्थानतर्फे सुरक्षा गार्ड हे देखील आम्ही या ठिकाणी आपले 3 दिवस लावलेले आहे। त्याचप्रमाणे गावातील आमचे जे स्वयंसेवक आहे ते देखील या ठिकाणी काम करणार आहे 3 दिवस त्यांचे देखील या ठिकाणी आमचे 200 ते 300 स्वयंसेवकाचे या ठिकाणी कार्यरत राहणार आहे। त्याचप्रमाणे आपले मंदिराची जी लाइटिंग आहे आता सुरुवात झालेली आहे तर 2 तारखेला पूर्ण लाइटिंग या ठिकाणी मंदिरात लागली जाईल बॅरिकेडिंग लागली जाईल आणि स्पीकर साऊंड सर्व्हिस वगैरे सर्व या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। विद्युत रोषणाईने पूर्ण मंदिर हे आपल्याला अतिशय उत्कृष्ट असे शोभनीय दिसेल आणि मागील काळामध्ये जे 19-20ला माननीय आपले कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जे आपल्याला मंदिराला निधी दिली म्हणजे 8 मंदिरापैकी आपला 8वां नंबर आहे मंदिराचा त्यांनी आपल्याला 65 कोटीची या ठिकाणी निधी दिलेला आहे आणि त्या निधीच्या मार्फत या ठिकाणी दीपमाळीचं काम पूर्णतः झालेलं आहे। त्याचप्रमाणे आता यात्रा आल्यामुळे सभा मंडपचं काम अर्धवट राहिलेलं आहे 1 महिना ते बंद राहणार आहे ते देखील आपल्या जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सभा मंडपचं काम पूर्णतः होणार आहे। अशा युद्ध पातळीवर हे या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी विश्वस्त आणि आमचे पदाधिकारी या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करत आहात। त्याचप्रमाणे आपले चंपाषष्ठी 7/12/2024 वार शनिवार या ठिकाणी मान्यवरांची या ठिकाणी महाआरतीस आम्ही आमंत्रित केलेले आहे। आपले प्रमुख अतिथी म्हणून आपले कलेक्टर साहेब या ठिकाणी स्वामी कलेक्टर साहेब या ठिकाणी महाआरतीस येणार आहे व त्याचबरोबर काही राजकीय पुढारी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे
आणि त्यांचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही या यात्रेनिमित्त त्यांचा सत्कार वगैरे करतो आणि त्या नियमाप्रमाणेच आमची जी आहे या ठिकाणी यात्रा होते व चंपा षष्ठीची जी यात्रा आहे महाआरती झाल्यानंतर आपल्या जी खंडोबाची पालखी आहे पारंपरिक जे आहे परंपरा जी आहे त्या परंपरेनुसार या ठिकाणी आपले आरती संपल्यानंतर 8 वाजेला पालखी वाजत गाजत आपले जागीरदारांच्या वाड्यामध्ये जाते आणि त्या ठिकाणी रुद्राभिषेक होऊन परत त्याच दिवशी 8 वाजेला परत मंदिरात येते। अशा पद्धतीचे या ठिकाणी शिस्तबद्ध असे नियोजन आम्ही या मंदिरामध्ये यात्रेनिमित्त केलेले आहे। भाविकांना पाण्याची सुद्धा सुव्यवस्था केलेली आहे आणि आमचे जे स्वयंसेवक आहे पोलीस डिपार्टमेंट आहे सुरक्षा रक्षक आहे त्यांना देखील मंदिरातर्फे 3 दिवस त्यांना आपले महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि ते दरवर्षीप्रमाणे ते घेतात आहे। अशा पद्धतीने आमची या ठिकाणी यात्रेनिमित्त सुव्यवस्था अतिशय उत्तम आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही किंवा कायदा आणि सुव्यवस्था कोणी हातात घेणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही वाहनतळाची देखील या ठिकाणी कालच आमच्या वाहनतळाचे लिलाव झालेला आहे आणि ते वाहनतळाला जागा उपलब्ध करून देवस्थाननं दिलेली आहे। अथर्व बिल्डर यांच्याकडनं पत्रक देऊन ती जागा आम्ही घेतलेली आहे। त्याचप्रमाणे मागच्या वेळेस आम्हाला जी अडचण आली होती महानगरपालिकेचे पोलीस डिपार्टमेंटने जे ऑब्जेक्शन घेतलं होतं महानगरपालिकेमध्ये जे हे सातारा आहे मग त्यांचं तुम्ही पत्रक का नाही घेतलं तर महानगरपालिकेचे देखील वाहनतळाचं आम्ही पत्रक घेतलेलं आहे त्यांनी ही आम्हाला दिलेली आहे आणि वाहनतळ जे घेणारे आहे आपले शिवलाल गोवर्धन पवार यांनी काल घेतलेले आहे ते तळाचा लिलाव तर त्यांना आम्ही स्पष्ट संकेत दिलेले आहे दर लावण्याच्या संदर्भात। मोटरसायकल 20 रुपये आणि 3 ऑटो रिक्षा हे आपले 30 रुपये आणि 4 व्हीलर हे 50 रुपये या पद्धतीने दर त्या आपल्या वाहनतळावर लावण्यात येईल असे त्यांना निर्देश दिलेले आहे देवस्थानतर्फे आणि तसं त्यांना पत्रक दिलेले आहे। या पद्धतीने कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही या दृष्टिकोनातून पोलीस डिपार्टमेंट आमचे स्वयंसेवक गावकरी सातत्याने प्रयत्न करीत आहे। महापूजा यात्रा झाल्यानंतर ती संपन्न होते। हां 9 मेला यात्रा आपले महापूजा होते आणि यात्रेचे सांगता त्याच याला होते सांगता त्याच होते महापूजन होते। नाही निमंत्रित आता महाआरतीला तर आम्ही कोणाला केलं नाही करत नाही फक्त आम्ही यात्रेलाच फक्त आम्ही काय करतो का मान्यवराला बोलवतो आणि आता कसं आहे काय अजून तर कोणतं मंत्रिमंडळ झालं नाही त्यामुळे आम्ही कोणाचं नाव देऊ शकत नाही त्यामुळे आपले जिल्हाधिकारी स्वामी साहेब त्यांना आमंत्रित त्यांच्या हस्ते केलेले आहे आणि त्याचप्रमाणे काही राजकीय नेत्यांना देखील या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे की अजून त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे आम्ही त्यांना पद आणि ते टाकू शकत नाही आणि तसा आमच्या मंदिराला कुठलाही प्रोटोकॉल लागू होत नाही धार्मिक क्षेत्रामध्ये। वाहनतळाच्या संदर्भामध्ये यावर्षी दर वाढवले काय? नाही वाहनतळामध्ये काय केलं आपण जाहीर प्रकटन पेपरमध्ये दिलं होतं आणि त्या जाहीर प्रकटना अनुषंगाने बरेचसे गावातील बाहेरचे लोक इथं आले आणि त्यांनी सहभाग घेतला कमीत कमी 15 लोकांनी सहभाग घेतला त्यामुळे ते लिलाव आपला मागच्या वेळेस जे कमी याच्यात गेला तो आता 95,000मध्ये तो लिलाव गेलेला आहे आणि त्यांनी तत्वतःच त्या कालच आम्हाला याचं एक चेकद्वारे ते चेक दिलेला आहे आणि तो आम्ही देवस्थानच्या अकाउंटवर जमा केलेला आहे। सर काही भाविकांना जर इथं राहण्याची इच्छा असेल तर त्यांना राहण्यासाठी काही व्यवस्था आहे का? इथं ज्या भाविकांना समजा वयोवृद्ध असतील बाहेरगावावरून आलेले असतील आणि त्यांना मुक्कामी राहायचं असेल तर आपल्याकडे धर्मशाळा 2 आहे इकडे पण आहे त्यांना त्या ठिकाणी राहण्याकरता व्यवस्था आम्ही केलेली आहे। माझं साहेबराव दादाराव पळसकर खंडोबा देवस्थान सचिव आणि 4 ते 5 लाख 3 दिवसात 3 दिवसात 5 ते 6 लाख। आता येणारे जे रविवार आहे पुढचे 15, 22 आणि 29 याला यात्रेपेक्षाही जास्त स्वरूप येतं एवढी गर्दी भयानक होती। खंडोबा रायाच्या दर्शनासाठी किंवा या मंदिराला भेट देण्यासाठी आला याच्या मागचं काय राज आहे? सर ॲक्च्युली आम्ही मित्राकडे आलो होतो मित्रांनी सांगितलं की उद्या खंडोबाची यात्रा सुरू होणार आहे आणि आम्हाला वापस जायचं होतं काही कारणास्तव तर त्यामुळे आम्ही लवकरात लवकर आजच्या आजच आम्ही दर्शन घेतलं देवाचं। यापूर्वी तुम्ही आला होता का? नाही सर पहिल्यांदाच आलो आम्ही ते।
कसं वाटलं सर? सर खूप चांगलं आहे. प्राचीन म्हणजे मंदिर आहे. हेमाड पंडितचं जे मधलं का हेमाडपंथी हेमाड पंथी जे काम आहे मला तेच वाटलं. कारण तेवढं क्लॅरिटी दिसत नाही अंधारामुळं, पण मला तेच काम प्राचीन वाटतं. मंदिर आहे. मंदिरामध्ये प्रत्येक गोष्ट कलाकुसरीची आहे आणि आताच्या युगामध्ये असे भेटणं खूप अवघड आहे, करणंही खूप अवघड आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. प्रत्येक कोरीव काम, प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर आहे. त्याचं शब्दामध्ये वर्णन करणं अवघड आहे. अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे? सर नाही ह्याच्यात त्याबद्दल. आधीचं मंदिर हे थोडंसं अतिशय लहान स्वरूपामध्ये होतं. हां हां जे प्रचंड आणि वाढवे दिसते आहे हां 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 हे अहिल्यादेवी होळकरांची म्हणजे निर्माणी आहे. बरोबर. सांगा अजून मंदिराच्या संदर्भात. तुम्हाला काही देवाचं काही हो, ती मनातली इच्छा आहे ती पूर्ण झाली तर आम्ही खुश होऊ आणि ती सांगू शकत नाही.